ज्या विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये LLB 3 इयर सीईटी दिली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सीईटी सेलने अनपेक्षितपणे घाईघाईने रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. आणि हा रिझल्ट कसा पाहायचा आणि मी अनपेक्षित आणि घाईघाई हे शब्द का वापरतोय याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर LLB ॲडमिशनसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज विद्यार्थ्यांना मेसेजेस आलेले आहेत की सीईटी सेलने तुमचा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. तर त्यासाठी सीईटी सेलने इथे लिंक पण दिलेली आहे. पहिल्याच पेजवर तुम्ही जर पाहिलं तर LLB 3 इयर सीईटी, BPEd सीईटी आणि MH MPEd सीईटी या कोर्ससाठी सीईटी सेलने आपला रिझल्ट डिक्लेअर करून रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला लिंक पण इथे अवेलेबल करून दिली आहे. सेम लिंक तुम्हाला तुमच्या मेसेजमध्ये पण आली असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस सीईटी होते त्या वेळेस सीईटी सेल ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन करते. त्यानंतर पुढे एक साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने तुम्हाला आन्सर की दिल्यानंतर ऑब्जेक्शनचं रिड्रेसल जे आहे ते रिलीज करते. आता 3 इयर सीईटीच्या बाबतीत काय झालंय, सीईटी सेलने यापूर्वी आपली आन्सर की रिलीज केली होती. सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती असेलच, आपण ते चेक करूयात. 1 ते 3 तारखेदरम्यान आपण आपले ऑब्जेक्शन्स जे आहेत ते रेज केले होते. तर इथे त्यांचं शेड्यूल पण त्यांनी दिलंय. LLB 3 इयर्स 1 ते 3 मे या दरम्यान त्यांनी क्वेश्चन पेपरमध्ये आन्सर कीमध्ये असणारे जे ऑब्जेक्शन आहेत ते रेज करायला सांगितले होते. आता आपल्यासोबत BPEd सीईटीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा, BEd सीईटीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि इतर सीईटीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी वेळ दिला होता. मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर BPEd सीईटी, MEd सीईटी यांच्या बाबतीत ऑब्जेक्शन रिड्रेसलच्या बाबतीत असणारं जे नोटिफिकेशन आहे ते सीईटी सेलने दिलं. जसं की इथे BPEd सीईटीच्या बाबतीत झालं होतं, तिथे एकही ऑब्जेक्शन आलं नव्हतं. म्हणून नोटीस रिगार्डिंग ऑब्जेक्शन ट्रॅक अँड रिलीज ऑफ अ रिझल्ट अँड स्कोर कार्ड या नोटीसमध्ये BPEd सीईटीसाठी आणि MEd सीईटीसाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की इट हॅज बीन ऑब्झर्व्ड फ्रॉम द सिस्टम डेटा दॅट नो ऑब्जेक्शन्स वेर रेज्ड बाय एनी कॅन्डिडेट रिगार्डिंग द क्वेश्चन ऑर आन्सर ऑप्शन्स इन द क्वेश्चन पेपर फॉर द सेड कोर्सेस ड्युरिंग द अबोव मेन्शन पिरियड. म्हणजे सीईटी सेलकडे एकही ऑब्जेक्शन BPEd किंवा MEd सीईटीसाठी आलं नव्हतं. त्यानंतर आपल्यासोबत MPEd होतं, MEd होतं, BEd MEd होतं. तर MPEd सीईटीसाठी सुद्धा त्यांनी ऑब्जेक्शन रिड्रेसल रिलीज केलं होतं. BEd MEd सीईटीसाठी सुद्धा आय थिंक इथे तो आपल्याला दिसतंय की BEd MEd सीईटी ऑब्जेक्शन रिड्रेसल इथे त्यांनी रिलीज केलेलं आहे ऑलरेडी. त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट आपलं स्टॅटिस्टिक पण दिलं होतं, किती ऑब्जेक्शन आले आणि त्या ऑब्जेक्शनचं पुढे काय झालं. पण यामध्ये माझ्या डोळ्यांना तरी कुठेही दिसत नाहीये की 3 इयर LLB सीईटीसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन रिड्रेसल इथे रिलीज केलेलं. इथे लेटेस्ट आपल्याला लॉ सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर 5 इयर सीईटीचं ऑब्जेक्शन ट्रॅकर त्यांनी एनेबल केलं होतं. पण 3 इयर सीईटीच्या संदर्भात मला कुठेही ऑब्जेक्शन ट्रॅकरचं रिड्रेसल दिसत नाहीये. तर हे थोडं स्ट्रेंज आहे की सीईटी सेलने असं का केलं असावं, की सीईटी सेलकडे ऑब्जेक्शन जर आले नाही असं म्हटलं तर जिथं ऑब्जेक्शन आले नाही BPEd सीईटीसाठी, तर सीईटी सेलने तिथे स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे ऑब्जेक्शन आले नाहीत आणि रिझल्ट आम्ही डिक्लेअर करत आहोत. 3 इयर सीईटीसाठी त्यांच्याकडे ऑब्जेक्शन ऑब्व्हियसली आलेच होते, कारण विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन रेज केले होते. तर त्याविषयी कुठल्या प्रकारचं त्यांनी क्लॅरिफिकेशन इथं दिलेलं नाहीये. तर आय होप सीईटी सेल लवकरच याचं क्लॅरिफिकेशन देईल. आपण त्याची वाट पाहूयात, कारण युजली रिझल्ट पूर्वी हे क्लॅरिफिकेशन येत असतं जे अजून सीईटी सेलने दिलेलं नाहीये आणि त्यापूर्वीच रिझल्ट दिलेला आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहायचा आहे त्यांनी सिम्पली सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड ईमेल ID आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. साइन इन करून तुमच्या प्रोफाईलला जायचंय. तुमच्या प्रोफाईलला गेल्यानंतर स्कोर कार्ड जो ऑप्शन आहे त्याच्यावरती सिलेक्ट करायचंय आणि तुम्हाला तिथे
तुमचं स्कोर कार्ड दिसेल, ते डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. बेसिक या स्टेप्स फॉलो करा, तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळून जाईल. आता यापुढे सीईटी सेल कॅप राऊंडची प्रोसेस सुरू करेल. तर ही प्रोसेस साधारणतः आपण 15 दिवस एक्सपेक्ट करूयात की ही प्रोसेस सुरू होणार नाही. मध्यंतरी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स कमी आहेत कॅप राऊंडसाठी, तर ते डॉक्युमेंट्स काढायला घ्या. त्यासाठी असणारा जो व्हिडिओ आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅप राऊंडला नेसेसरी आहेत, तो व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळेल. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देईल. तर तो व्हिडिओ पाहून घ्या, ते डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या तयारीला लागा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे आणि या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते, त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.